करू का? बस रे ताबा बस. हे दे रे काय नको ते. हा? Test. Hello. Hello. Check. Check. Hello. रसा सर आतमध्ये बॉटल आहेत बघा ना तिथे. आणखी काय? Check one. Test. ते आदर्श पडले आपले ओपनिंग पेअर पाठवा लवकर. 9:27 झालेले आहेत. 9:30ला पहिला बॉल पडला पाहिजे. मॅनेजमेंट टीमची सूचना आहे. अन्यथा जी टीम लेट करेल त्या टीमला पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. खाडे आणि झिरोडोंबिवली दोन्ही टीमचा कर्णधारांना देखील विनंती आहे टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. आज अंतिम दिवस आहे. 9 मॅचेसचं शेड्यूल आहे मित्रांनो. तुमच्या सहकार्याची आमच्या मॅनेजमेंट टीमला अपेक्षा आहे आणि जर तुम्ही सहकार्य केलं नाही तर तुम्हाला पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. आदर्श पडले प्लीज ओपनिंग पेअर पाठवा. जय भोईर.
सुस्वागत मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. अंतिम दिवसामध्ये जयदुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एस के पाटील चषक 2025 प्रसिद्ध छकडेवाले शंभू आणि पक्षा बैलाचे मालक आदरणीय एस के पाटील साहेब यांचा स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी जयदुमान क्रिकेट संघ बेतवडे ही स्पर्धा आयोजित करत आलेले आहेत. यंदाचा पर्व आपण 1 महिना लेट आहोत. 5 जानेवारीला बरोबर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्या दिवशी कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब यांचा वाढदिवस असतो. डेट सेम आहे, पण जी जानेवारीची असायची ती फेब्रुवारीमध्ये आहे. वागेश्वर देसाई, आता तुमच्याकडे वेळ नाही, प्लीज फिल्डिंग सजवून घ्या. फलंदाज मैदानाचा आत आलेले आहेत, अंपायर्स देखील आत आलेले आहेत. त्वरित मॅचला आपण सुरुवात करा. खार्डी आणि झी डोंबिवली ऑनलाईन आपण सध्या लाईव्ह स्ट्रीमिंग द्वारे या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर लवकरात लवकर तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये एका मॅचच्या इनिंग नंतर टॉस आपण करत आहोत, सो कॉपरेट करा. उपस्थित नसाल तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आज वेळेसंदर्भात आमची मॅनेजमेंट टीम तुम्हाला सहकार्य करणार नाही, तुम्हाला आमच्या मॅनेजमेंट टीमला सहकार्य करायचं आहे. 20 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत, अन्यथा 5व्या षटकामध्ये 4च फिल्डर तटिया सर्कलच्या बाहेर असतील. वाऱ्याचा वेग आहे, छोटी छोटी वादळं आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूयात मैदानाच्या आतमध्ये किती वादळ येतील, किती आजही धावा बनणार आहेत. मागच्या 2 दिवसांमध्ये जबरदस्त खेळ आपण बघितला. पहिल्या दिवसामध्ये जीजी स्पोर्ट्स वाखन संघ क्वालिफाय झाला आणि काल गौरी शंकर गौरीपाडा हे 2 संघ परवा आणि काल पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आज अंतिम दिवस आहे. कल्याण डोंबिवलीचा आणखी एक आवाज टेनिस बॉल क्रिकेटचे नामवंत समालोचक प्रसादजी परब सर यांचा तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्यांचं नुकतंच आगमन होतं आहे. एस के पाटील चषकामध्ये तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं मी समालोचक करण खान सहर्ष स्वागत करीत आहे. मनोज पवार सर, त्याचबरोबर रतन माणेरकर सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर हे 3 अंपायर्स आज अंतिम दिवसामध्ये आहेत. जितेकेश भोईर माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर. supersports.in दिपेश मुंडे आणि त्यांची टेक्निकल टीम, आणि त्याचबरोबर डिस्क जॉकी शंभू DJ राज यांचे जबरदस्त डिस्क जॉकी आहेत. सगळे आल्याबरोबर मोबाईल हातामध्ये असतो त्यांच्या आणि एका बाजूला मिक्सिंग बॉक्स ज्याद्वारे ते गाणे आपल्यापर्यंत पोहोचवतात. डावाला सुरुवात होते. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. बरोबर आपण पाहतोय 9:33 झालेले आहेत आणि 9:33 या पहिल्या मॅचचा पहिला बॉल घेऊन गोलंदाज मयूर मात्रे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. व्हेरी फर्स्ट बॉल बॅकफुटला कट केला, पॉइंटच्या फिल्डरने चुकी केली आहे. बॉलला स्टॉप करायला पाहिजे होतं, ते केलं नाही आणि बॉल मात्र निघाला डीप बॅकवर्ड पॉइंटला. येतोय पहिल्याच बॉलवरती स्वप्नीलच्या बॅटमधून पडले साडी चौकार. चे फटके, ड्राईव्हचे फटके हे तुम्हाला या जोडीकडून वारंवार पाहायला मिळतील. स्वप्नील मात्रे आणि मयूर ठाकूर. फुल लेंथ आलाय, मनगटाच्या सायानं बॉलला वळवलंय, मिड ऑन डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. गरज होती का प्रश्न पडलाय, मात्र रनआउटच्या स्वरूपात आली ही महत्त्वपूर्ण बाब. मिडॉनला जबरदस्त फिल्डिंग हितेशकडून आपण बघितली.
कॉल स्वप्नीलचाच होता, कारण मयूर त्यानंतर धावलेला आहे. कारण जेव्हा जेव्हा डाऊन दी ग्राउंड बॉल जातो, क्रिकेट हेच सांगतं की स्ट्रायकिंग एंडचा फलंदाजाचा कॉल असतो, आणि जेव्हा जेव्हा बिहाइंड द विकेट बॉल जातो तेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचा कॉल असतो. कॉल यावेळेला स्वप्नीलचा होता. त्याला वाटलं की डायरेक्ट हिट होणार नाही, आणि ते जर नसतं झालं तर स्वप्नील सेफ असता. मात्र डायरेक्ट हिटने त्यालाही धावावं लागलं आता पॅव्हलियनच्या दिशेने. पहिली विकेट इथे 4ला आदर्श पडलेची. नवीन फलंदाज सिद्धार्थ पाटील. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. बॉल पाहावा लागेल अंपायर्सला. लेग स्टम्पची पिचिंग आणि तिथून बॉल थेट आलाय सीमा पोता. डॉट बॉल. चांगली बॉलिंग आपण पाहतोय. मयूर मात्रे तेसे आणि पडले आजूबाजूची गाव आहेत. बऱ्याच वेळेला एकत्रित सराव करत असावे, पण या मॅच दरम्यान एक कडवी झुंज या दोन्ही संघांची आपण पाहणार आहोत. एस के पाटील चषक 2025. फुल लेंथ ऑन साईडला टर्न खेळण्यात आला. बॉल चालला लॉंग लेग रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर. मॅडाडीचा पहिला चौकार. हाच फटका अगोदर त्याला खेळायचा होता, पण तेव्हा व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. चौकार आला लॉंग लेग रिजन मधून मयूरच्या बॅटमधून. धावा फलकावरती 8 धावा बॅटिंग करत असताना आदर्श पडले. शेवटचे 2 बॉल पॉवर प्ले. हो, यावेळेला सोडून दिला. बॉल हलका आत आला होता, पण यावेळेला तो लेगस्टम्पच्या बाहेरूनच आला. दॅट्स अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. वाईडच्या साईन धावसंख्या आपण पाहतोय सध्या ती 9 या आकड्यावरती. हार्दिक पांड्या स्टँड तुम्ही पाहताय. जसप्रीत बुमराह स्टँड. महेंद्र सिंग धोनी स्टँड. रोहित शर्मा स्टँड. वीरेंद्र सेहवाग स्टँड. सॉफ्ट हँडने समोर खेळायचं होतं. बॉल आत लागला. मिड विकेटला डबलचा कॉल आहे. थोडा उशिराने धावलाय, पण थ्रो का केला नाही ऋषीने. थांबलाय तो. कॉल होता मोरेश्वरचा. मात्र धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोमोझॉन 11 धावा धावा फलकावरती. शेवटचा बॉल. बॅटचा चेहरा उघडलाय. थोडा वेळ बॉल हवेमध्ये होता. रिक्स घेतली, पण पॉवर प्ले मधला फिल्डर कव्हरचा सुमित थोडासा मागे. 1 धाव मिळते. मयूरकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 विकेटचं नुकसान. आदर्श पडलेचं धाव फलक 12ला 1. 12 for 1. हा स्टार्ट आपण पाहतोय सध्या तरी धावा फलकावरती. तितकंसं मागडंही षटक नाही मयूर मात्रेचं, पण 1 विकेट देखील आलेली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मयूरकडून, आणि सेकंड ओव्हरमध्ये आलाय रितेश मात्रे. फुल लेंथ चॉप केल्या बॉलला. पॉइंटला चांगली फिल्डिंग यावेळेला. सुमित बॉलला स्टॉप करताय. सेकंडचा कॉल दिलाय. थ्रो खराब. आणि पहा, यासाठीच ओळखलं जातं मयूर ठाकूरला. मॅडाडी ग्रामीणचा चिता ज्या वेगाने धावलाय, असं वाटलं की आता रनआउटची विकेट येते, पण मयूर ठाकूरला कॉन्फिडन्स होता स्वतःवरती. त्या आत्मविश्वासाने त्याने कॉल दिला होता सिद्धार्थला. 2 धावा मिळत आहेत. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमोझॉन 14. आणि मयूर जेव्हा जेव्हा फलंदाजी करत असतो, क्षेत्ररक्षकांवरती दबाव असतो, कारण अशा जर चुका, छोट्या जरी चुका झाल्या तरी तिथे डबलला ट्रिपल देखील. फुल लेंथ आहे.
ऑन साईडला टर्न करण्यात आला. बॅटचा वरती चढलाय बॉल. एलिव्हेशन आहे, चाललाय लॉंग लेगला. फिल्डरने फार मोठी चेस केली तिथे. बॉलला स्टॉप करून थ्रो करत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे. 9 सेकंडला थ्रो. या वेळेला चान्स घेतली होती मोरेश्वरने. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाईल. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 16 धावा. हे जे काही फलंदाज आहे त्या बॅटिंग ऑर्डरमध्ये स्वप्नील म्हात्रे, मयूर ठाकूर, सागर, सध्या तुम्हाला सिद्धार्थ, सोळा धावा. रितेश स्विच खेळ्या वेळेला व्यवस्थित कनेक्शन आणि बॉल चालला आता डिपिश कव्हरला. सीमारेषेचा बार. हा चौकार. साईबाबांचं गाणं आपण ऐकलं. प्रत्येकाचं आपल्या आराध्यावरती श्रद्धा असते. प्रत्येक जण सकाळी उठल्याबरोबर पूजा करत असताना आपल्या आराध्याची उपासना करतो. खोलात आला या वेळेला. ए ज्योती हलकी अपील. टप्पा पडल्यानंतर बॉल गेल्या मागे मोरेश्वरच्या हातात. मयूर चांगल्या पद्धतीने खेळतोय. या वेळेला त्याला शांत ठेवलंय. सिंगल डबल. मयूर ठाकूरच्या खेळीचे हेच वैशिष्ट्य झाले की डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट टाकतं. गोलंदाजाला हे सोपं काम नाही. मार्जिन ऑफ एरर्स फार तुमच्याकडे कमी असतात. ॲज अ बॉलर जेव्हा मयूर समोर असतो त्या परिस्थितीमध्ये एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या सध्याची आपण पाहतोय 20. लॉफ्ट करायचा होता. एज घेऊन बॉल चाललाय सिली मिटॉनमध्ये. स्वतः गोलंदाज. एक धाव मिळत असताना सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आदर्श पडलेची 21 धावा. प्रगतीपथावर दुसरा षटक आहे. पॉवर प्ले आणि प्रथम तास आता स्ट्रायकिंग एंडला येईल सिद्धार्थ. यंगस्टर बरेचसे आपल्याला पाहायला मिळतात. वॅक्स 16 इंडियन रेल्वेचं सर्वात शक्तिशाली इंजिन सध्या धावतंय. मैदानाच्या आतमध्ये पडलेचा त्या सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज मयूर ठाकूर या डावाला पुढे नेतोय. स्वप्नीलच्या विकेटनंतर त्याची जबाबदारी वाढते. जेव्हा जेव्हा मयूरची विकेट जाते तेव्हा स्वप्नीलची जबाबदारी असते, कारण उर्वरित हे यंगस्टर आहेत त्यांना तुम्हाला घेऊन खेळायचं आहे. मात्र फुल लेंथ होता. ऑप्शन हलका बार. यावेळेला जागा बनवली नव्हती. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. सेकंड ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड होतोय. धावा फलकावरती 21 धावा. विकेट पडली एक. बॅटिंग करत असताना आदर्श पडले. पुढच्या दोन्ही संघांचे कर्णधार खार्डे आणि जुनी डोंबिवली टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर जेव्हा पडलेचा डाव संपेल तुम्हाला टॉससाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. गावदेवी कार्डी आणि गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली. भारत देश हा विविधतेने जरी नटला असला तरी तो एकतेचं प्रतीक आहे. भारत देशामध्ये जाती, धर्म, प्रांत, भाषा आणि अनेक देवी देवतांची पूजा केली जाते. प्रत्येक 15 ते 20 किलोमीटर नंतर भाषा एकच असली म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरी आपण असलो इकडे प्रामुख्याने आगरी, ही आगरी भाषा देखील 15 ते 20 किलोमीटर नंतर बदलते. रायगडाची आगरी जर तुम्ही अनुभवली त्यांच्या प्रत्येक वर्ड्समध्ये थोडासा आपल्याला बदल जाणवतो. पुढे बदलापूरच्या पुढे गेले तिकडे थोडासा तुम्हाला बदल जाणवेल. भिवंडीमध्ये बदल प्रामुख्याने आपण पाहत आलेलो आहोत. मिड ऑफला बॉल. सध्या झेलची संधी नव्हती. लॉंग ऑफचा फिल्डर येईल. 2 धावा सहजरित्या मिळत असताना विविधता आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये, जसं मी देवी देवतांचा उल्लेख केला, या महाराष्ट्रामध्ये देखील 3.5 शक्तिपीठं जरी असली तरी आपण सर्वात अगोदर कोणाकडे मागणं अथवा मग निमंत्रण देत असतो सुखदुःखामध्ये ते आपल्या गावच्या ग्रामदेवताला. प्रत्येक गावामध्ये गावदेवीचं मंदिर अथवा मग ज्या ज्या गावामध्ये गावदेव आहे त्यांचे मंदिर
आपल्याला पाहायला मिळतं. समोर खेळला होता, फ्रंट फूटवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. आज आय थिंक बादल मात्रेची अनुपस्थिती आहे, त्यामुळे मयूर मात्रेला आपण पाहतोय. तो फ्रंटलाईन बॉलर आहे सध्या. त्याच्या मागोमाग सेकंड ओव्हरमध्ये आपण रितेशला बघितलं. कदाचित आता फोर्थ ओव्हरमध्ये सुमित जो सध्या जबरदस्त बॉलिंग करतोय स्लॉगमध्ये. ओक करायचं होता, व्यवस्थित कनेक्शन नाही. नॉन स्ट्राइक हँडला संधी होती, मोरेश्वरला थांबवलं विकासने, आकाशने, कारण डीपमध्ये प्रोटेक्शन होतं. पण कदाचित एक धाव पूर्ण होईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, एकापेक्षा जास्त धावा जाऊ शकतात. ऋषी लेग स्पिनर आहे. त्याचबरोबर आज बॉलिंग ऑप्शन म्हणून हिमांशूचा कदाचित वापर केला जाऊ शकतो. हितेशलाही बघितलं स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये, ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. विकेट हॅट्रिक प्लस मेडन आय थिंक. पण त्यानंतर हितेश भोईरची गोलंदाजी कायचा पडद्याआडच गेली, कारण कॅप्टनने तितकासा विश्वास दाखवला नाही देसाईचा. आणि देसाई गाव क्रिकेटची पंढरी आहे मित्रांनो. बरेचसे खेळाडू आपण आजवर या गावामधून, या गावाने इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि सुखदेवजी मात्रे, आजही 40+ क्रिकेट आपण बघितलं तर बारक्या पाटील, हनुमान पाटील असे नामवंत खेळाडू आहेत ज्यांनी 90चं दशक गाजवलं आहे. आज त्यांची पुढची पिढी, मग त्यानंतर प्रमोद मात्रे आले, राम मात्रे असतील, रवी मात्रे असतील, आणि आता त्यानंतरची पिढी ज्यामध्ये आकाश, विकास, ज्युनियर, नितीन, प्रवीण, हे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात. मोरेश्वर पॅव्हलियनमधून आवाज येतोय, विकेट गेली तरी आता परवा नाही, पण धावा यायला पाहिजेत. कारण लिमिटेड ओव्हरमध्ये खेळत असताना विकेट टिकवणं आणि त्यासोबत विकेट टाकणं, विकेट सॅक्रिफाईस करणं, या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात. धावा फलकावरती सध्या आपण पाहतोय 26 धावा. बॉलला लेफ्ट केला, पण मी म्हणेन की अटेम्प्ट करायला पाहिजे होतं. डाऊन द लेग बॉल होता, तो जर जवळ असता बॅटचा यावेळेला कनेक्शन झालं असतं. इट इज डॉट बॉल. लेग स्टम्पचा वरतून बॉल आला, हेच सांगितलं यावेळेला मयूरने. ऑन साईडला लॉफ्ट केला, गॅपमध्ये बॉल आहे, काऊ कॉर्नरमध्ये फिल्डर थांबलाय. पहिल्या बाउन्सवरती कव्हर करतील हितेश. 2 धावा. थर्डचा कॉल असेल, त्याचं कारण आहे आता विकेट कोणाची जाईल. क्रॉस झालेले मयूर म्हणजे सिद्धार्थ होतोय बाद. दुसरा हादरा आदर्श पडलेला. क्रीडांगण आहे किंग मैदान. विशालचे मात्रे, आदरणीय पांडुरंगजी, दीनानाथ संदेश साहेब, ग्रामस्थ मंडळ उसरगर, वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण जे पहिल्या वर्षामध्ये जेव्हा हे क्रीडांगण बनवण्यात आलं, फार मेहनत आहे. इथे संपूर्ण जो भाग होता तिथे मातीची भरणी करून हे पूर्णपणे क्रीडांगण सपाट करण्यात आलं. त्यानंतरची विकेट, व्यासपीठ, VIP बॉक्स तुम्हाला वातानुकूलित पाहायला मिळतोय. त्यावरती असलेला डगआउट बॉक्स आणि हे कायमस्वरूपी असलेले परमनंट तुम्हाला स्टँड देखील पाहायला मिळतात. हे बऱ्याच वेळेला कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटच्या बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहतो. त्यासोबत खेड तालुका असेल, सातारा, सह्याद्री, या जे काही स्थायिक आहेत तिकडचे लोक आता इकडे जे राहतात आणि त्यामधले बरेच जण स्पर्धा आयोजित करतात, त्यासाठी देखील उपलब्ध हे क्रीडांगण आहे. जरूर भाडेतत्वावरती आहे, पण अगदी माफक दरामध्ये, ज्यामध्ये तुम्हाला स्टेज, हे संपूर्ण स्टँड, ही खेळपट्टी, सर्व काही देण्यात येतं. फक्त तुम्हाला काय आणायचं आहे तर तुम्हाला कॉमेंटेटर्स आणि अंपायर्सला इन्व्हाइट करायचं आहे, टीम्सला इन्व्हाइट करायचं आहे आणि ट्रॉफी आणून DJ ऑपरेटर तर इथे विशालचे मात्रे यांचेच आहेत. टेक्निकल टीम जी आमची सुपरस्पोर्ट्स.in ती देखील इथे कार्यरत असते
आणि कोणाला जरी क्रीडांगण हवं असेल तर जरूर आपण विशालजी मात्रे यांच्याशी संपर्क साधू इच्छिता. सुमित आला चौथ्या षटकामध्ये. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, हलकी अपील, मात्र सुमितलाही माहीत होते की चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. एडिस डॉट बॉल. पहिला डॉट आला. दक्ष जो आपण त्याला आघाडीलाही पाहायचो या हंगामाच्या सुरुवातीला, स्वप्नील मात्रे किंवा मग मॅट ॲडी सोबत, पण तो आता चौथ्या क्रमांकावरती आलाय. खेचून मारला, मिस टायमिंग. मिड विकेटला फिल्डर आहेत हिमांशू. झेलची संधी, वेल जज कॅच, आणि इथे आणखी एक फलंदाज बाद होतोय. आदर्श पडलेला 28 वरती तिसरा आद्रा. कितपर्यंत करतील, कारण एका बाजूने विकेट 3 आलेले आहेत. 5व्या क्रमांकावरती वैभव आलाय. सुमितच्या षटकातील अजूनही बॉल बाकी 4. खेचून मारलाय, लॉंग ऑन सीमा रेषेचा बाहेर जाईल. फ्लॅट आलाय, मात्रेने पहिलाच मारलाय षटकार. डावा पाय हवेमध्ये होता आणि बॅकफूट वरती फार चांगले फटके वैभव मात्र आजवर खेळत आलेला आहे. तो हा पहिलाच फटका त्याने दाखवला. ऑन साईडला त्या 4 फिल्डर सेट करण्यात आलेले आहेत. पहिलाच बॉल खेचून 8व्या बॅटने समोर खेळला. बेसबॉल हिटच्या पद्धतीनं असतो अथवा मग आता या अनऑर्थोडॉक्स फटके सर्व काही आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहत आलेलं, ज्यांना कुठलंही स्थान नाही, पण ते आता आपल्याला पाहायला मिळतात. ताकदीचा प्रचंड वापर आणि त्या ताकदीच्या जोरावरती लॉंग ऑनला क्लिअर करणारा पहिला षटकार वैभव मात्रेचा धावसंख्येला उभारी देतोय. 34. 34 धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्कवरून जेव्हा रिलीज पॉइंटला आला सुमित, थोडंसं अडथळा, योग्य पर्याय बॉल न टाकण्याचा. पुन्हा आता बॉलिंग मार्कवरती तो चाललाय. लॉंग ऑफला थोडंसं वाईड ऑफ ठेवलंय. ऑन साईडला 4 आहेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. लॉफ्ट केलाय पुन्हा डाऊन दी ग्राउंड. लॉंगरच्या फिल्डर येतात साईड स्क्रीन समोर. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो डीपमध्ये. हितेश एकच जाव. सिंगलच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळतोय. सध्याचा स्कोर आपण पाहतोय 35. 50+ पोहोचल्यानंतर चांगली फाईट देखील पडले. त्यांच्याकडे चांगलं बॉलिंग युनिट आहे, पण पोहोचावं लागेल. पहिलाच डाव आहे आणि मॉर्निंग सेशनमध्ये आपण पाहतो की बहुतांशी टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतात. तो निर्णय देसाईच्या कॅप्टनने घेतला होता. मयूरची चांगली बॉलिंग, रितेशची चांगली बॉलिंग. या षटकाची सुरुवात चांगली झालेली आहे. प्रत्येक षटकामध्ये ॲव्हरेज स्कोर फक्त आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 12, सेकंड ओव्हरमध्ये 9, थर्ड ओव्हरमध्ये फक्त 7च आल्या. मयूरने चांगली बॉलिंग केली आणि इथेही आतापर्यंत 7 आलेल्या. 2 बॉल बाकी. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता. नाराज आहे मयूर. का बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. जसा हवा तसा बॉल होता, ऑफ स्टंपचा बाहेर होता. फक्त दिशा द्यायची होती, जमलं नाही. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल आता. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 35. 35 धावा. आदर्श पडले संघ बॅटिंग करतोय. 3 विकेट पडल्यानंतर वैभव आणि मयूर ठाकूर. लॉफ्ट केलाय, गॅपमध्ये बॉल आहे. काऊ कॉर्नर सीमा रेषेचा बाहेर जाईल. यावेळेला आलाय षटकार मयूरचा. षटकार संपन्न 4 आणि टोटल
वेळ जास्त घेऊ नका देसाई, फिल्डिंग लगेच सेट करा. तुम्ही 20 मिनिटं बरोबर घेतलेले 4 षटकांसाठी. आता 5व्या षटकासाठी जास्त वेळ नको. हे जे गाणं आपण ऐकलं, शंभू आणि पक्षा या दोन नामवंत बैलांचे मालक ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहत आहोत. जनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित स्वर्गीय सदाशिव काळू पाटील अर्थातच एस के पाटील चषक 2025 पर्व. ही स्पर्धा नेहमी मी तुम्हाला अगोदरही म्हणालो की आदरणीय अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी 5 जानेवारीला तुम्हाला पाहायला मिळते. सप्रा मैदान, ज्या मैदानावरती बऱ्याचशा आठवणी आहेत संपूर्ण कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या खेळाडूंचा, क्रिकेट रसिकांचा, समालोचकांचा, अंपायरचा. ते क्रीडांगण आज काळाच्या पडद्याआड आहे. स्वीप करायचा होता, डोक्याला हात लागलाय, नाराजी स्पष्टपणे दिसते, पण आता काय फायदा. डॉट बॉल तर आलाय. शेवट सॉफ्टशेल कॉल खार्डी आणि झुरी डोंबिवली. यानंतर आम्ही तुम्हाला कॉल करणार नाही. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला, पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये बॉल चाललाय. फिल्डर तिथून वळण घेत असताना आता सुमित थ्रो करतात. 2 धावा सहजरित्या आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 43. बैलगाड्या शर्यतींची आपण अनेक अशी गाणी ऐकली असतील, पण अरविंद मोहिते यांनी जे स्वरबद्ध केलेलं गाणं आहे एस के पाटील साहेबांचं, ते जबरदस्त आहे, युनिक आहे. आणि अरविंद मोहिते यांचा आवाज आकर्षक आवाज आहे. लॉंग ऑनला चालला बॉल, फिल्डरने चुकी केली, थांबायला पाहिजे होतं. कॅच नव्हती, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. न थांबता आलाय चौकार. चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 47 धावांची गरज आहे. वैभव मात्रेने हल्ला केलाय. फुल लाईन स्वीप करायचा होता आणि यावेळेला राऊंड द लेग बोल्ड, फलंदाज बाद. होता दुसऱ्यांदा प्रयत्न केला या षटकामध्ये आणि तो दुसऱ्यांदा फसला. टोटल सध्याचा स्कोर आपण पाहतोय 47. 47 धावा फलकावरती. विकेट पडत असताना ती 4थी आणि मैदानाचा आत आलेला आहे यश. नाही, बऱ्याच वेळेला असं घडतं की टी शर्ट चेंज होत असतात, त्यामुळे असं वाटलं आमच्या स्कोररला की राकेश आलेले आहेत, पण त्यांचं नाव यश आहे. बॉल बाकी अजूनही या षटकातील ते 2. 6 धावा आलेल्या आहेत या अगोदर या षटकामध्ये. मोरेश्वरला आपण पाहत आहोत. लास्ट ओव्हरमध्ये बॉल बाकी आहेत 2. राऊंड द विकेट उसरकर रावांकडून फुल लेंथ. आहा, लॉफ्ट तर केलाय बॉलला, पण यावेळेला एलिव्हेशन कमी लागल्याबरोबर असं वाटलं की बॉल लॉंग ऑन सीमारेषेचा बाहेर जाईल, मात्र ते फलंदाज बाद. डोंबिवली एकही खेळाडू आपल्या दोघांचाही मंचावरती नाही. लक्षात घ्या, पॅनल्टी बॉलची असेल, ओव्हर कमी करण्यात येईल. दोन्ही संघ याची नोंद घ्या. स्ट्रिक्ट वॉर्निंग बाय मॅनेजमेंट. ज्ञानेश्वर जोशी कॅप्टन ऑफ झिरो डोंबिवली यांच्या ठिकाणी आगमन होतं. खार्डीच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर मंचाशी संपर्क साधा. शेवटचा एक बॉल बाकी आहे. यशचा फटका जबरदस्त होता, पण एलिव्हेट करता आलं नाही. लॉंग ऑनला आय थिंक वाऱ्याचा वेग सध्या सकाळीच आपण पाहतोय या बाजूला आहे, त्यामुळे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला कदाचित हा फटका होता.
आणि तिथे अंतर कमी कापलं बॉलने. शेवटचा एक बॉल आहे. अक्षय म्हात्रे मैदानाच्या आत आलेले आहेत. सध्याचा स्कोर दाखवतो आपल्याला 47. आदर्श पडलेचा कुठपर्यंत पोहोचतात पाहूयात. मोरेश्वर थ्रू दी लाईन खेळला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत ऋषी. चांगली फिल्डिंग. थ्रो खराब. 2 धावा पूर्ण झालेल्या. थर्डचा कॉल. आय थिंक 3ही पूर्ण होतील. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. यावेळेला रनआउटची संधी. 3 धावा आणि यावेळेला मयूरला माहित आहे की त्याचा बॅटला बॉल लागलाय, त्यामुळे आता पुढची धाव मिळणार नाही. वन शॉट. सो धावा फक्त मिळतील त्या बॉलवरती 2. डाव संपला पहिला आदर्श पडलेचा. 1 शॉट. टोटल स्कोर एकदा तुमच्या समोर आणतोय. पडल्याचा डाव संपला. विकेट पडले 5. धावा बनलेल्या आहेत 50. 2च रन झालेल्या आहेत आणि 50 धावांचं लक्ष असेल आता ते वाघेश्वर क्रिकेट संघ देसाई समोर. जुनो मुलीचं कॅप्टन आलेले आहेत. टीम गावदेवी खार्डी. टॉससाठी लवकरात लवकर तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. टॉससाठी गावदेवी खार्डी. शेवटचा ऑफिशियल कॉल. आता जे काही निर्णय आमची मॅनेजमेंट टीम घेईल तो तुम्हाला ॲक्सेप्ट करावा लागेल. गावदेवी खार्डेचे कॅप्टन लक्षात घ्या. 49 झालेल्या आहेत. 50 धावांचं लक्ष. एस के पाटील चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आणि जशी या 50च्या चेसला देसाई सुरुवात करेल, या ऐकूयात आपण आजच्या या प्रथमच दिवसामध्ये एस के पाटील चषकाच्या अंतिम दिवसामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे नामवंत समालोचक ऐकूयात आपण प्रसादजी परब सरांना. थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. खूप खूप धन्यवाद करण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा नमन. संस्थापक छत्रपती शिवरायांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करून एस के पाटील चषक 2025 स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आणि पहिला सामना पण ऑलरेडी सुरू केला आहे. देसाई विरुद्ध पडले या 2 संघांमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर इथे देसाई संघाने निर्णय घेतला गोलंदाजी करू. पडलेला इन्व्हाइट केलं. बॅटिंगला धावा कुठल्या ते 49 आणि देसाई संघासमोर 50 धावेचं लक्ष आहे. ऑलरेडी आमच्यासोबत दोन्ही मुलीचे संघनायक की ते उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर जोशी. आता खार्डी संघाच्या संघनाची आम्ही वाट बघतोय आणि यानंतर आता जसं मगाशी करणने उल्लेख केला आहे की पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल जर तुम्ही वेळेवर उपस्थित नाही राहिलात तर. कारण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. कुठल्या प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे. 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातल्या 8 संघाच्या माध्यमातून 7 सामने, उपांत्य फेरी, अंतिम फेरी असा एकूण 9 सामन्यांचा शेड्यूल आहे. त्यामुळे प्रत्येक संघनायकाने वेळेवर येऊन खेळणं किंवा रिपोर्ट करणं किंवा आयोजकांना सहकार्य करणं आम्हाला अपेक्षित आहे. आणि अजूनपर्यंत गावदेवी खार्डी संघाचा संघनायक इथे आलेला नाही आहे आणि निश्चितच त्या बाबतीत कमिटी, आमच्या आयोजक समिती इथे निर्णय घेईलच. 50 धाबींचा पाठलाग करण्यासाठी देसाई संघाने मात्र आघाडीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पाठवलेले आहेत. मोरेश्वर येतोय. मोरेश्वरच्या सोबत फलंदाजीला आकाश येतोय. त्याचबरोबर भूषण बोर यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वकपणे हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुकाळ सातामध्ये या किंग्ज मैदानावर. शुभ सकाळ. षटक क्रमांक पहिलं स्वप्नील म्हात्रे बॉलिंग मार्गवर सज्ज होईल. आकाश ऑन स्ट्राईक. आकाशसाठी फिल्डिंग बघूया आपण. डीपमध्ये खेळाडू, डीप वाडिश लॉंग ऑनला खेळाडू सेट केला आहे. एक आता एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वैभव जो आता हळूहळू सरकतोय वाडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये.
नंतर बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन ठेवला आहे, गली ठेवला आहे, पॉईंट ठेवला आहे, कव्हर ठेवला आहे. मिडॉन लाईक खेळाडू उभा आहे आणि पंचांच्या उजव्या बाजूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये आणि फाईन लेगमध्ये खेळाडू उभा आहे. सो ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. टाईम मॅच करूया. आमचे गुणसंख्या लेखक मला 10:05 पहिला चेंडू थोडासा मागे जाऊन बॅकफुटला ऑन साईडला पूलचा फटका दाखवला आहे. थोडासा गरंगळ चेंडू जातो तो मयूरकडे. चेंडूची फेक ऑन दी स्टंप पाहायला मिळते. एकच धाव आहे या चेंडूवर आणि आकाश स्वतःच्या संघाचं खातं उघडतं एका धावेने. 50 लक्ष प्रतिषटकामागे 10 धावांची आवश्यकता आहे. समोर आता मोरेश्वर आला आहे. मोरेश्वरसाठी आता फिल्डिंग पोझिशन आपण बघतोय. वैभवला पुन्हा बोलवण्यात आलं होतं सरकारच्या, पण नंतर निर्णय घेतला पुन्हा पॉईंटचा खेळाडू आता डीपमध्ये होतो तर पुन्हा आतमध्ये बोलवलं आहे. एक चेंडू निश्चित टेस्ट करतील मोरेश्वर काय फटके दाखवतोय. रिव्हर्स अटेम्प्ट, वेगवान चेंडू अचूक टप्प्यावर. चेंडूच्या दिशेने थोडासा विलग झाला. इवन तो फटका ज्या ठिकाणी मारायचा होता पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून, पण ते टायमिंग जमलं नाही आहे मोरेश्वरला आणि थेट चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. फुल लेन टाकला होता. सरप्राईज फॉर मोरेश्वर. टायमिंग करू शकला नाही या चेंडूवर आणि एक धाव निश्चितच मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल ते पुन्हा एकदा आकाशकडे. पॉवर प्लेची 2 षटकं ही खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलाही संघ जेव्हा फलंदाजी करतो, बॅटिंग करतो, 5 षटकांच्या सामन्यामध्ये 40 आणि 40च्या वरचं जर लक्ष असेल तर पहिली 2 षटकं ही खूप इम्पॉर्टंट असतात. आणि त्या मुवमेंटला मात्र चांगली गोलंदाजी करतोय स्वप्नील मैदानावर. जसं मगाशी उल्लेख केला की छोटी मोठी वादळं निश्चितच पाहायला मिळते. त्यापैकी हे तुम्ही बघतायत मैदानावर हलकसं चक्रीवादळ. गोलंदाज सज्ज स्वप्नील. समोर आकाश. थांबून एक्झिक्यूट केलाय. भरपूर वेळ होता. वॉट अ शॉट अवे फ्रॉम द बॉडी. वॉट एक्झिक्युशन. डीप पॉइंटला चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. दिवस तिसरा, अंतिम दिवस, जसा करणने सातत्याने उल्लेख केला. अत्यंत सुंदर गाणं ऐकायला मिळालं. माजी उपसरपंच काटेगाव काशीनाथदादा पाटील यांच्या नावाचा उल्लेख असलेलं गाणं. जीवाभावाचं व्यक्तिमत्व आहे, दानशूर व्यक्तिमत्व आहे. 50च्या पलीकडे आतापर्यंत बाईक त्यांनी भरपूरशा क्रिकेट स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केलेले आहेत. हा सुद्धा एक विक्रम आहे. 79 बाईक. संख्या कालपर्यंत माझ्या कानात वेगळी होती म्हणून 50च्या पलीकडे म्हटलं. आता ती 100च्या घरात जाण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्याच्यासाठीच ओळखले जातात सन्मान्य काशीनाथदादा पाटील. 79 बाईक आतापर्यंत त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज पॉवर प्ले एक समाप्त होत आहे. षटक क्रमांक 2 दुसरा पॉवर प्ले षटक गोलंदाज सिद्धार्थ घेऊन येतो आहे आणि मोरेश्वरसाठी डीपमध्ये खेळाडू आपण बघतोय. थोडंसं वाईडिश लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. मिड विकेट एक खेळ ठेवण्यात आला आहे. त्या ठिकाणी मयूर. सिद्धार्थचा पहिला चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक समोर एक्झिक्यूट करत. त्या ठिकाणी क्षेत्राच्या काय डीपमध्ये पण काही करू शकत नाहीये. पायाच्या जवळून चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. अजूनही 40 धावांचा पल्ला गाठायचा आहे देसाई संघाला पडले संघासमोर सामना जिंकण्यासाठी.
सिद्धार्थ पंचाच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा करतोय. राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू मोरेश्वर समोर. फुल टॉस आहे. लॉफ्टेड स्ट्रोक समोर एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंग ऑफ थोडा वाईडी शुभ आहे. तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. विकास इज द न्यू बॅट्समन ॲट स्ट्राईक. स्कोर मूव्ज ऑन 11. 11 धावा धावफलकावर. सध्या चांगली बॅटिंग लाईनअप आहे देसाई संघाकडे. मोरेश्वर अत्यंत जुने खेळाडू, अत्यंत अनुभवी खेळाडू आहे संघामध्ये. 11 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिद्धार्थ एक नवीन टॅलेंट, नवीन चेहरा, अपकमिंग यंगस्टर. पडले संघाकडून बॉलिंग मार्कवर षट क्रमांक 2 घेऊन आलाय पॉवर प्लेमध्ये. ओ इनसाइड एज आहे. मागे जातोय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेगमध्ये. लेमन कट, चायना कट, रुबी कट. कारण बॅटचा फ्लो जर तुम्ही बघितला अत्यंत वेगाने बॅट फिरवली होती. बॅटच्या आतली कट घेऊन लेदर बॉल क्रिकेटमध्ये किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्याला शक्यतो बघतो की लेदर बॉल क्रिकेटवर शक्यतो असे फलंदाज प्ले डाऊन होतात. चेंडू थेट यष्टीवर जातो असं आपण कित्येक वेळा चित्र बघितलं आहे. पण टेनिसमध्ये तसं चित्र आपल्याला बघायला मिळत नाही. खूप कमी वेळा बघायला मिळतं. धावसंख्या 12. मोरेश्वर स्ट्राईक एंडला. हो या ठिकाणी बघायचं आहे अपील होतं आहे पंचांकडे. आणि मी नेहमीच म्हणत आलो आहे मागची कित्येक वर्ष लेट रतनबुवा पाटील असलो किंवा कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी मागचे 13 ते 14 वर्ष समालोचन करते. मी नेहमीच सांगतो की तुम्हाला मुख्य पंचांकडेच अपील करायचं आहे कॉट बिहाइंडसाठी. कारण चेंडूचं व्हेरिएशन, चेंडूचं जर एज असेल तर कुठे डायवर्ट झालं चेंडू हे मुख्य पंच तुम्हाला सांगू शकतात. हा मुख्य पंचांना काय डाऊट असेल तर ते स्ट्राईक एंड अंपायरशी रिकन्सिलेशन करू शकतात. पण इथे झगडावं लागतं, स्ट्रगल करावं लागतं पडले संघाच्या समोर देसाई संघाला धावेंसाठी. हा चेंडू हवेमध्ये पॉइंटला. तिथे खेळाडू सज्ज आहे. ट्रॅपमध्ये अडकवलं आणि मोरेश्वर जो ग्राउंडच्या तिथे भरपूर स्ट्रगल करत होता, भरपूर इथे मात्र झुंजत होता बॅटिंगसाठी, धावेसाठी, त्याची विकेट काढली आहे सिद्धार्थने. फलंदाज बाद. बघतोय की आमच्या व्यासपीठावर जुळणबोली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत ज्ञानेश्वर जोशी. खाडी संघाचा संघनायक अजूनही रिपोर्ट केलेलं नाही आहे, पण लवकरात लवकर या टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होण्याची प्रथा ही कित्येक वर्षापासून चालत आली आहे. विनंती करतो की आपण लवकरात लवकर टॉससाठी या. लेफ्ट हँडर ऑन स्ट्राईक फलंदाजीला पोहोचलाय हिमांशू. फुल टॉस आहे. बॉटम हँडचा वापर केला, हलक्या त्याने चेंडूला प्लेस केला. इव्हन मोठा फटका मारू शकला असता, पण इथे पण बघितलं की विकेट भरपूर गमावल्यात देसाई संघाने आणि विकेट शाबूत ठेवून इथे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. चला खार्डी संघ दुसरं षटक समाप्त होत आहे. विशाल 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर ते एकूण 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावर. अजून आता मैदानावर 36 धावेंची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक राहिली तुमच्याकडे 18. 18 बॉल अँड 36 टू विन फॉर टार्गेट फॉर टीम देसाई.
आणि गावदी क्रिकेट संघ खालडी. इट इज द कॉल. विशालने कॉल दिला. बघायचं आहे कोणाच्या पक्षामध्ये नाणेफेक. जुळणबुली संघाच्या पक्षामध्ये नाणेफेक जाते आहे. म्हणजेच काय तर ज्ञानेश्वर जोशीने नाणेफेक जिंकले. बघू निर्णय काय घेत आहेत गोलंदाजी. धन्यवाद. पन्नास धावांचं लक्ष. धावसंख्या 14. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा पॉवर प्ले संपल्यानंतर स्वप्नील म्हात्रे गोलंदाजीसाठी येतोय. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स काढल्या होत्या 6 धावा खर्च करून. आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न असेल की विकेट्स जर तुम्ही काढताय तर पुन्हा एकदा संघाला तुम्ही दबावाखाली आणू शकता. आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेले आहेत पण देसाई संघाने. स्वप्नील या षटकातला पहिला चेंडू उजव्या हाताने वर द विकेट अटॅक करेल. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू जवळपासचा काढू मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. वॉड कॅच. एक्सलेंट कॅच. कॅच बनवला तिथे. झेल बनवला आणि अप्रतिम फिनिश केला आहे. तिसरा विकेट स्वप्नीलसाठी. झेल फिनिश केला. फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का लागतोय तो म्हणजेच देसाई संघाला. बऱ्याचशा वेळेला आपण असं चित्र बघतो की पहिला सामना नाणेफेक जिंकल्यानंतर संघ फुल कॉन्फिडन्स असतो की आम्ही सामना जिंकणार. पण कधी कधी ह्या गोष्टी आपण बघतो की पथ्यावर पडतात. थंडीचे जरी दिवस असतील आपण बघतो की थंडी तेवढी नाही आहे. काल थोडीफार थंडी होती. थोडीफार थंड हवा होती. काल गोरेगाव येथे फिल्म सिटीमध्ये सुद्धा भरपूर थंड हवा सुटत होती. पण या मुमेंटला आपण बघतो की चांगलं ऊन पडलं ग्राउंडवर. आणि अशा मुमेंटला गोलंदाज हावी होत आहेत फलंदाजांवर. तिसरी विकेट स्वप्नीलने आपल्या संघासाठी काढली आहे. अडसर दूर केला आहे. बॅटिंगला पोचलाय तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडला नितीन. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो हिमांशू. अजूनही 36 धावा करायच्या आहेत. स्वप्नीलचा पुढचा चेंडू नितीनसाठी. क्या बात आहे. लेग ग्लान्स केल्या. मागे जाते चेंडू शेतात तिथे उभा आहे. तिथे चेंडू कव्हर करेल. निशांतच आहे त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव मिळते ती फलंदाज नितीनला. सेट होण्याचा प्रयत्न करतोय कारण अजूनही 2 षटकांतर बाकी आहेत. आणि स्लॉगरमध्ये मोठे मोठे फटके मारण्याची ओळख या सर्व खेळाडूंची आहे. अशा मुमेंटला तो सेट होण्याचा प्रयत्न करतो. स्वप्नीला विकेट द्यायची नाही आहे या निर्धाराने बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग गेला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. ओपन बाउंड्रीज 360 ग्राउंड किंग मैदान. स्वप्नील समोर आहे. लेफ्ट हँडर हिमांशू. धावसंख्या 15. अजूनही करायचे ते 35. चेंडू शिल्लक राहिले तर मैदानावरती आपण बघतोय म्हणजे 16 चेंडू 35 धावा. क्या बात आहे. काय फटका आहे. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट शॉट. इम्प्रुव्हायझेशन. फटका बनवला. डिपॉझिट केला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत चौकार. कडक बेधडक मॅग्निफिसंट बॅटिंग. मॅग्निफिसंट शॉट बाय हिमांशू. लेफ्ट हँडर आहे. ग्राउंडवर मात्र निश्चितच आपण बघतो की त्याच्या आतमध्ये या चौकारामुळे कॉन्फिडन्स वाढेल. त्याचा संघाचा वाढेल. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. भले आपण बघतो की 4 फलंदाज गमावले आहेत पण इथे मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न आपल्या फलंदाजींना हिमांशू करतोय. धावसंख्या 19. पंचांच्या भूमिकेत रतन माणेकर. मुख्य पंचांच्या भूमिकेत स्ट्राईक एंड अंपायर आहेत ते मनोज पवार उत्तर शिवचे. स्वप्नील पुढचा चेंडू घेऊन. चेंज ऑफ पेस होता. गतीमध्ये परिवर्तन. ट्रॅप होता या ठिकाणी आणि ट्रॅपमध्ये अडकवलंय जवळजवळ. चौथी विकेट काढतोय. चौकारचं उत्तर ताबडतोब पुढच्या चेंडूवर जास्त वेळ न घेता दिलेलं आहे आणि हिमांशू बॅक टू डगआउट.
ग्राउंडवर एक टुर्नामेंटला मी कॉमेंट्री करत होतो, तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा असाच संघ अडचणीत होता. हितेश ग्राउंडवर आला, पण हवी तशी फलंदाजी हितेशकडे नाही किंवा हितेशची जी ओळख आहे ती हितेश दाखवू शकणार नाही. पण या मोमेंटला आता संघाला गरज आहे, दाखवून द्यावे लागेल. हितेश हा हितेशच आहे आणि हितेशकडे तेवढे मोठे फटके लांबलचक षटकार मारण्याची ताकद आहे आणि ते मात्र दाखवावं लागेल. धावसंख्या 19, 5 गडी बाद. हितेश ऑन स्ट्राईक. क्या बात आहे, स्लाइस केलाय, चांगला फटका ऑफर केलाय. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल. लेग कटर बॉलला तोलून मापून आपण बघितलं की थोडंसं मागे थांबून चेंडूला येऊ दिलं, नंतर बॅटचा फेस ओपन केला, थोडंसं लेट शॉट खेळलाय आणि तिथून आता एक धाव कंप्लीट करून खातं उघडलं. ऑफ द मार्क. धावसंख्या 20. हितेशला थांबावं लागेल आपल्या संघासाठी. नितीन त्याच्यासोबत आहेत, जुने खेळाडू आहेत, अनुभव दांडगा आहे त्यांच्याकडे. 20 लॉस ऑफ 5 इन थर्ड ओव्हर. षटकातला शेवटचा चेंडू, पण आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली या इनिंगमध्ये. स्वप्नीलने 4 विकेट्स आतापर्यंत काढलेत. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 11 धावा त्याने 11 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केले. त्या पहिल्या षटकात 6, या षटकात 6, आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात आणि 4 विकेटसुद्धा काढल्या आहेत. त्या बात आहे, बॉटम हँडचा वापर केला आहे. सेन्सिबल क्रिकेट. माहिती आहे त्या नितीनला की स्वप्नील ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, 4 मोठे धक्के दिलेत आपल्याला, आपल्या संघाला, आणि त्यामुळे त्याच्यासमोर चांगली बॅटिंग करावी लागेल किंवा एक सन्मानजनक धावसंख्या जर आपल्याला उभायची किंवा धावसंख्येचा पाठला करायचा असेल तर त्याला सन्मान करणं गरजेचं आहे. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. करंट रन रेट 7चा आहे. 29 धावा अजूनही करायच्या आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर रन रेट 14.5चा. चौदाशे 12 चेंडू आता करायचे त्या तब्बल 29 धावा. नितीन, एक स्पर्धा मला आठवते, नितीनला लेदर बॉलची बॅट देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. तब्बल 10,000 रुपयाची ती बॅट होती. KDMCचं मैदान आणि त्या ठिकाणी ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ केला होता. आय थिंक SSCC ट्रॉफी पहिलं वर्ष जेव्हा होतं त्या स्पर्धेमध्ये नितीनला ती बॅट देऊन गौरव करण्यात आला होता. राजेश भोर यांचं आगमन झालं. गुड मॉर्निंग, शुभा सकाळ. लाल सलाम. गोलंदाज सज्ज, बॉलिंग मार्कवर. तन्मय पाटील लेफ्ट हँडर आहे आणि इथे मात्र चेंडू उचललाय, भरपूर उंच गेलाय. मयूर चेंडूच्या खाली जज करतोय. मयूरकडे चूक होत नाहीये. 6वा धक्का लागलाय तो देसाई संघाला. ज्युनियर नितीन बॅक टू डग आउट. यावर्षी NRMU यूथ फेस्टिवल आम्ही कव्हर केला, पण जी जबाबदारी राजेश बुगरे आणि त्यांच्या पूर्ण टीमवर होती, ECC सोसायटी यांचा मी उल्लेख करेन. काय कॉन्ट्रीब्यूट केलं आहे राजेश, हॅट्स ऑफ आहे तुमच्या टीमला. ज्याप्रमाणे तुम्ही जबाबदारी पार पाडली. खूप कमी वेळ भेटला होता, जेमतेम 7 दिवसामध्ये टुर्नामेंट डिक्लेअर झाली, पण त्याच्या आधी, कारण आपण रेल्वे ग्राउंड म्हटल्यानंतर, सेंट्रल रेल्वे ग्राउंड म्हटल्यानंतर तिथे भरपूर साऱ्या कॉर्पोरेट इव्हेंट होत असतात. अशा म्हटलं ते ग्राउंड उपलब्ध झालं. लगेचच त्या ग्राउंडचा चेहरामोहरा बदलला आणि टुर्नामेंट संपल्यानंतर असं वाटतसुद्धा नाही की टुर्नामेंटवर, त्या ग्राउंडवर टुर्नामेंट होती. बॅक टू द बॉलर समोर एक्झिक्यूट केला. कारण आपण जेवढी सजावट आपल्या ह्या ग्राउंडला बघतो ना कारण, तशीच सजावट करण्यात आली होती. इव्हन याच्यापेक्षा जास्त सजावट होती. भरपूर ठिकाणी फ्लेक्स होते, भरपूर ठिकाणी कॉम्रेड विनुपी नायर यांचे फ्लेक्स होते, बॅनर होते आणि ते टुर्नामेंट संपल्या विदिन आवर 1 तासाच्या आतमध्ये सगळं क्लिअर करून टाकलं. ही ओळख आहे राजेश भोयर यांची आणि त्यांच्या टीमची. भरपूर प्रचंड मेहनत घेतली त्या स्पर्धेसाठी त्यांनी.
स्ट्राईक एंडला हितेश. ओ उम्मीद की आखरी किरण असं मी म्हणेन. असा एक दुवा आहे संघामध्ये. इथे मात्र थोडीशी मिसफिल्ड. वैभव थोडासा फंबल झाला होता पण लगेच कंट्रोल मिळवला त्या चेंडूवर. मोठ्या फटकेची नितांत गरज आहे. मोठे फटके हवे आहेत. हितेश त्यासाठी मातबर खेळाडू आहे पण बघायचं अशा मुवमेंटला दबाव टाकावाच लागेल. बॅटिंग करत असताना आपण बघतो धावसंख्येची अंकी जरी ती 23 धावा, धावफलकर अजूनही 27 धावा करायच्या आहेत. 27 धावा अजूनही दूर आहे विजयापासून आणि चेंडू शिल्लक आहेत ते मैदानावर 9. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू. तन्मय पाटील चेंडूच्या खाली आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अप्रतिम झेल टिपला आहे. फलंदाज बाद. काही जरा हितेशला मिळाला तर हितेश दबाव टाकण्याचा प्रयत्न निश्चितच करेल. आता चेंडू अजूनही कमी झाला आहे म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावा अजूनही करायच्या आहेत. हितेशकडे आता मात्र रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे कारण त्याच्यासमोर आता मात्र सर्व एक नवीन चेहरे. इव्हन मी पडले संघाचं मी कौतुक करेन. या मुवमेंट आपण बघतो की तन्मय पाटील एक नवीन उद्योन्मुख चेहरा आणि आपल्या डावखुऱ्यातल्या गोलंदाजी करताना आपण 2 विकेट्स आपण बघतोय. त्याने आतापर्यंत 4 चेंडूत काढलेत. गुड बॉलिंग. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. तिथे मयूर चूक होत नाहीये त्याच्याकडून. 3री विकेट इथे तन्मय पाटीलसाठी. गुड बॉलिंग. हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी लगेचच रेडी राहायचं आहे. अजिबात विलंब न करता पुढचा सामना लगेचच आपण सुरू करायचा आहे. खाड विरुद्ध जुनं डोंबिवली. स्ट्राईक केला नवीन फलंदाज येतो म्हणजेच मयूर 10व्या क्रमांकावर. चेंडू पुन्हा एकदा उचललाय. उंच गेलाय. हवेमध्ये उभा राहिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय. क्या बात आहे. वॉट अ बॉलिंग. हॅट्रिक कंप्लीट. हॅट्रिक कंप्लीट केली या स्पर्धेतली. गोलंदाज तन्मय पाटील 4 विकेट्स एका षटकामध्ये काढतोय फक्त 2 धावा खर्च करून. गुड बॉलिंग. जास्त मोठा अनुभव नाही आहे पण देसाई संघाच्या विरोधात त्याने 4 विकेट्स काढताना एक विक्रम प्रस्थापित केला आहे तन्मयने. आता मात्र बघायचं आहे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची आवश्यकता आहे. गमवण्यासारखं आता काहीच उरलं नाही आहे पडले देसाई संघाकडे. पण इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. दाखवून द्यावी लागेल की हितेशची काय ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या ग्रामीण क्रिकेटमध्ये. आणि बघायचं ते हितेश आपल्या संघासाठी काय परफॉर्म करेल. 27 धावा अजूनही करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहे ते 6. गोलंदाज आहे तो दक्ष. शेवटचे 6 चेंडू 27ची गरज. अथांग पसरले असं हे किंग मैदान उसरघरचं ज्या ठिकाणी बघतो ही स्पर्धा एस के पाटील चषक सुरू आहे. शेवटचा दिवस पहिला सामना शेवटचं षटक. हो मिस केलाय पूर्णपणे लाईन. हलकासा बाहेर निघतोय चेंडू बीट करून म्हणजेच फलंदाज हितेशला. पहिलाच बॉल डॉट दक्षने टाकलाय हितेशच्या विरोधात. बॅटचा स्विंग खूप मोठा होता. चला खार्डी संघ आपल्या डगआउटमध्ये या लवकरात लवकर. 5 चेंडू शिल्लक आहेत. शेवटची जोडी आहे मैदानावर. बुल करायचा प्रयत्न होता कारण आपण ते शेवटची पेर आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर या.
कारण तिसरा मॅच होणार आहे खोणी अविरुद्ध आशेळे. त्यामुळे विनर संघांमध्ये मॅच होणार नाहीये, रेग्युलर मॅच होणार आहेत. डगआउटमधनं सिग्नल आहे की फक्त आता प्लेट करायचं आहे, कारण विकेट टाकायची नाही आहे, ऑलआउटची नामुष्की उडवू द्यायची नाही आपल्यावर. आणि तेच मात्र मोरेश्वरने सिग्नल केला आहे तो हितेशला. आता मात्र फलंदाज आपण बघतो की ज्याप्रमाणे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळतोय, फिल्डर आपण बघतोय त्याने वाढवले आहेत ते स्वप्नीलने त्याच्या बाजूला. रिव्हरचा फटका, गॅप आहे मोठा, वॅकेंट एरिया आहे, चेंडू सीमारेषे बाहेरच जाईल. येतो तो या चेंडूवर हितेशच्या बॅटमधून चौकार. ची आवश्यकता आहे. दक्ष, क्या बात आहे, अजून एक रिव्हर्सचा फटका, जबरदस्त टायमिंग केला आहे चेंडूवर. चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक 4. धावसंख्या 31. हे 2 चौकार पराभवाचं अंतर निश्चितच कमी करतील देसाई संघासाठी. षटकातला इनिंग मधला शेवटचा चेंडू. क्या बात आहे, व्हॉट अ शॉट. स्लाइस केलाय, डिपॉझिट केलाय फटका थेट डीप पॉइंटला, सीमारेषेबाहेर चौकार. बॅक टू बॅक 4.